माझी मदत करा, तो माणूस माझा नवरा नाहीये। अगं पण त्याने तुमच्या लग्नाचे फोटोज दाखवले आम्हाला, तुमचं मॅरेज सर्टिफिकेटही दाखवलं। हे सगळं बनावट आहे, नकली आहे। म्हणजे डॉक्टर शिल्पाची स्मृती शाबूत होती तेव्हा तुम्ही हिला भेटला नव्हता? 3 आठवड्यापूर्वी मंदार हिला माझ्याकडे घेऊन आला होता। हे डॉक्टर सुद्धा मंदारला सामील आहेत। तुझा प्रॉब्लेम सुटायला हवा असेल तर आपल्याला ते घर सापडायला हवं की नाही? त्या घराजवळची एखादी खूण म्हणजे एखादं मंदिर, ओढा, देव नाही पण 3 डोळ्यांचा देव होता। तो सतत प्रेशराइज करतोय की मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आहे। माझंही तुझ्यावर प्रेम आहे, मी पण तुला बायको मानतो, पण तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल काहीच दिसत नाही, काहीच आपुलकी दिसत नाही, माझ्या प्रेमाची काहीच किंमत नाही, काहीच पर्वा नाही। मंदार, मंदार शिल्पाबद्दल काय विचार करत असेल असा मी विचार करतोय। अस्मिता, मंदार वाईटच आहे असं कशावरून? त्याची बाजू खरी असू शकते। अभि, तुला नेमकं काय म्हणायचं? काय नाही असं। चल, एनिवेज तुला सकाळी उठायचं आहे ना? झोप। हे सगळं घडल्यानंतर याच्या मनात माझ्याबद्दल, आमच्या रिलेशन बद्दल काय भावना असतील? आता बेड सेपरेट कर असं कसं सांगू याला? असं सांगितलं तर त्याच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल आणि दुखावला जाईल तो। काय म्हणालीस? नाही, तुझी मिठी, तुझी नजर, तुझा स्पर्श, मला बरंच काही सांगून गेला। तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय पण तू बोलत नाहीयेस। मी वाट पाहिन अस्मिता, काही नाही करणार, वाट पाहिन। गुड नाईट। राकेश, मंदारच्या संदर्भात कुठलीही माहिती मिळाली की लगेच मला कळव। नाही अरे, समीर इथे नाहीये, तो मुरुडला गेलाय दत्ता सावर्डेकरच्या मागावर, आणि औनला मॅडम आणि आपले वंशजवीर गेलेत। हा, मी तुला नंतर फोन करतो, तुला काय कळलं की मला लगेच कळव। बाय। माझा टॉप घातलाय। हो, मनाली सारखी वागू नकोस म्हणजे झालं। सिद्धेश्वर, सॉरी। बरं, जोक सपाट, आम्हाला तुला काही प्रश्न विचारायचे, म्हणजे अर्थात तुला त्रास होणार नसेल आणि तुझी परवानगी असेल तर। मी प्रयत्न करेन, विचारा ना। काय विचारा ना?
तुला मी मनाली सारखा वयापेक्षा मोठा दिसतोय का? अगं लहान आहे मी. आणि विचारा नाव वगैरे काय अहो जाऊ नको. कॉल मी सेन. क्लिअर? गुड. एक मिनिट. बरं मला एक गोष्ट सांग, मंदारने तुझी कुठल्या डॉक्युमेंट वरती किंवा चेक वरती किंवा एखाद्या ब्लँक पेपर वरती कधी सही घेतली होती? ओके. कधी तुला दंदाटी केली आहे किंवा हात उगारलाय? नाही. ओके. समीरचा फोन आहे. हा समीर एक मिनिट थांब. पुढचा प्रश्न तू विचार. हा बोल रे. हो मी मॅडमच्या घरी आहे. तू मंदार बरोबर जवळजवळ 1 महिना राहत होतीस. त्याने कधी तुझ्यावर पुरुषी अधिकार गाजवून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला? थँक्यू. मॅडम आऊन तर आलं. आता कुठल्या गावापासून सुरुवात करायची? बंडू, तिने असं सांगितलं होतं की तिच्या गावातून डोंगरावरच्या मंदिराचा कळस दिसतो. पण डोंगराच्या पायथ्याशी पहिलं जे गाव असेल तिथून सुरुवात करूया. हा करेक्ट. मी पण हेच सुचवणार होतो तुम्हाला. मॅडम चहा पिणार? मी घेऊन येतो. हा बोल मनाली. मॅडम, आम्ही आत्ताच शिल्पाशी बोललो. हा मग? तिच्या म्हणण्याप्रमाणे मंदारने तिला कसल्याही प्रकारचा त्रास नाही दिला आणि कशावर सह्याही नाही घेतल्या. याचा अर्थ मंदारच्या मनात कुठलाही फायनान्शियल मोटिव्ह नाहीये. आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्नही नाही केला. तुम्ही मंदारची बाजू का घेताय? मंदारची काय बाजू घेताय? तुम्ही मला माझ्या आजीच्या घरी घेऊन जाणार आहात ना? मग ही एक मिनिट शांत हो. आपण जाऊया तुमच्या आजीच्या घरी आणि आम्ही कोणाची बाजू नाही घेतो. आम्ही फक्त फॅक्ट सांगतो. चिल. मला दे, मला बोलायचं. हा मॅडम सीट बोलतोय. बोल से. मला समीरचा फोन आला होता. त्याने असं सांगितलं की दत्ता सावर्डेकर त्याच्या घरी सुखरूप पोहोचलाय गावाला. आणि आपला समीर शिंदे काकांच्या घरी राहतो. नाही, शिंदे काकांचं घर त्या दत्ताच्या घराच्या जवळ आहे ना, म्हणून. हा त्याच्यावरती नजर ठेवता येईल. एक मिनिट. कोण, काय, कुठे? हॅलो हॅलो हॅलो. अच्छा, दत्ता शिंदेकडे राहतोय. नाही मॅडम, दत्ता शिंदे काकांच्या घरी नाही राहते. समीर शिंदे काकांच्या घरी राहतोय. शिंदेवाडी. आजीचं घर शिंदेवाडीत आहे. मॅडम एक मिनिट. काय? हो, आजीचं घर शिंदेवाडीतच आहे. तुला नक्की आठवतं? हो. मॅडम, शिल्पानी आजीच्या गावाचं नाव सांगितलं. त्या गावाचं नाव आहे शिंदेवाडी. गुड. सिर, आपला तपास आता आणखीन सोपा झालाय. तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. आम्ही इथे शिंदेवाडी शोधतो. ओके बाय. मॅडम काय? मॅडम मी ते चहावाल्याकडे चौकशी केली. त्या डोंगराच्या पायथ्याशी. बंडू तिला गावाचं नाव आठवलंय. शिंदेवाडी आहे गावाचं नाव. शिंदेवाडी? हो. आता आपल्याला ती शिंदेवाडी शोधायची आणि त्या गावातला तो 3 डोळ्यांचा देव शोधायचा आहे. बंडू, 3 डोळ्यांचा देव. म्हणजे मॅडम त्याला विचारू का? ठीक आहे.
पण एकदम कोणाचंही नाव घेऊ नकोस. इथे कोणीही शिल्पाला त्रास देणाऱ्याचे साथीदार असू शकतात. कारण तिथे एक दाढीवाला माणूस होता, खूप चळायचा तो मला. मॅडम मला तरी ह्याच्यावरच डाऊट होतो. हा तोच तर दाढीवाला नसेल ना, जो शिल्पाला त्रास देत असेल. मी विचारते. दादा, इथे म्हाताऱ्या आजी राहतात का? समजांच्याच घरात म्हातारी आजी असतात. आमच्या पण घरी आहे आमची आई. नाही, त्यांच्या घरी अमाईचा फोटो आहे. यमाईच्या पाच्याची राहतो आम्ही. समजांच्याच घरी यमाईचा फोटो आहे. हरकत नाही, बघतो. राम राम. राम राम. मॅडम आता कसं शोधायचं? सोनू, नको काळजी करूस. अस्मिता ताई आहे ना, ती तुझ्या आजीला शोधून काढेल. आणि मी पण आजी आहे तुझी. मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन आले. ते खा आणि आजीला ती शोधणारच. मी नाही काळजी करायची. खा, शहाणी बाळ. सोनू, काय झालं ग? आजी तुम्ही एकट्याच आहात जे मला शिल्पा म्हणून हाक नाही मारत. सोनू म्हणता. मला खूप आवडतं. जवळच वाटतं एकदम. तुला आवडत नाही ना? शिल्पा म्हटलेलं तू स्वतःला समजतच नाहीस. मग तुला ते नाव आवडणार नाही. मग मी कशाला बोलू, नाही का? मी तुला आपली सोनूच म्हणणार. काळजी करू नकोस. पाहुणे दिसताय. नाही म्हटलं, इथं नवीन दिसताय. कोणाकडे काम आहे? ते हे बाळा, सोनू, खाताना असं रडायचं नाही. डोळ्यातून असं पाणी नाही काढायचं. सोना, जेवायचं ना तुला? घे घे. असं नाही करायचं. थोडं तरी खाऊन घे. घे माझी बाय, शहाणी माझी बाय. अगं 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 अगं, जेवताना असं डोळ्यातून पाणी नाही काढायचं. होय, काय झालं? माझी आजी पण असंच म्हणायची.
आठवलं. काय? माझ्या आजीच्या हातावर पारू असं गोंदवलं होतं. पारू? हो. अव ज्या बाईकडे जायचंय तिचं नाव बी आठवत नाही वय. आठवतंय. पारू अजिंकडे जायचंय आम्हाला. पारू आजी? हो. अव पारू तर माझ्या आजीचं नाव आहे. इथंच राहतो आम्ही. पण तिच्याशी तुमचं काय काम आहे? ते आजींसमोरच सांगितलं तर चालेल? चालेल की. चला. अव तिकडं नव, इकडं चला. चला या. हा या. सायकल तुमची? हो माझी. आत असेल बहुतेक. अजय. मॅडम पर्स. शिल्पाचा फोटो म्हणजे हेच ते घर. कोण आहे रे? आजी अगं पाहुणे आलेत. तुझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणतात. नमस्कार, मी अस्मिता. नमस्कार, मी पारू. काय काम आहे माझ्याकडे? हा फोटो कोणाचा आहे? हा माझ्या नातीचा फोटो आहे. बरेच वर्ष मागे हरवली बघा. देवाच्या कृपेने सापडली होती. पर गेल्या महिन्यात पुन्हा हरवली हो कुठं तरी. तेव्हापासून आजी काहीच खात पीत नाही. निस्ती रडते. ते नव आजी, या फोटोतली पोरगी आणि ह्यो बहीण भाऊ आहेत? नाही, यो माझा सक्का नातू नाही. माझ्या भाच्याचा पोरगा आहे. आजीनं पुष्पा बरोबर माझं लगीन ठरवलं होतं. पुष्पा? हिचं नाव पुष्पा आहे? म्हणाली मॅडमचा मेसेज आहे. मॅडमनं ते आजीचं घर सापडलं आणि तिथे शिल्पाचा फोटो सुद्धा. म्हणजे शिल्पा तिथेच राहत होती? वय अहो, ही जन्मली तेव्हा हिची आई गेली. मग मीच हिला सांभाळलं. हिच्या डाव्या दंडामागं ना एक जलमखून आहे फुलासारखी. म्हणून हिचं नाव मी पुष्पा ठेवलं. आजी जरा एक मिनिट गप राहा जरा. कोण आहात कोण तुम्ही लोक? आल्यापासून निस्ती आमची चौकशीच करताय. आणि माझ्या आजीकडे तुमचं काय काम आहे? आम्हाला पुष्पा संबंधीच बोलायचं होतं. हिच्यासारखीच, अगदी हिच्यासारखीच दिसणारी एक मुलगी मुंबईत सापडली. पण ती पुष्पा आहे की नाही
ह्याची खात्री करून घ्यायची आम्हाला. म्हणजे एक मिनिट. हा हा मनाली, ऐक, तिच्या डाव्या दंडावर एक फुलाची जन्मखूण आहे का बघ ना जरा. इथे पुष्पा या नावाने ओळखतात तिला. कळ. अहो बाई, तुम्ही पोलीसवाले आहात की पेपरवाल्या? दोन्ही नाही. मी इथे फक्त या मुलीला घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. काय? माझी पुष्पा सापडली. माझी राणी कुठे कुठे ती? तिला घेऊन या. मी तुमच्या मी हात जोडते. मी पदर पसरते. बस म्हणजे शांत व्हा. आजी, मी पुष्पाला इथे नाही घेऊन आले कारण तिथली मुंबईतली काही माणसं असं सांगतायत की तिचं नाव शिल्पा आहे. तिला विचारिलं तर काहीच आठवत नाहीये. तिला ज्या काही खुणा आठवत होत्या त्यावरून मी इथे शोधत आले तुम्हाला. खरं आहे ते. तिला काय बी आठवत नाही. हवं, आम्ही लई प्रयत्न केले, देव केले, मंत्र केले, पण काही उपयोग झाला नाही. आणि जेव्हा केव्हा थोडं आठवतंय असं वाटलं तेव्हा परत कुठेतरी निघून गेली बघा. आजी, आजी शांत हो. आजी शांत हो. बाई, जर समजा त्या मुलीच्या डाव्या हातावर एखादी जन्मखून असेल तर ती पुष्पाच आहे हे मान्य कराल ना तुम्ही? हॅलो हॅलो मंदार, मी सीट बोलतोय. हां बोला. मला एक गोष्ट सांग, शिल्पाच्या डाव्या दंडावर कुठली जन्मखूण आहे? नाही, अशी कुठलीच जन्मखूण नाहीये. पण तुम्ही का विचारताय हे? नाही, कारण आत्ता आम्ही जस्ट चेक केलं तेव्हा शिल्पाच्या डाव्या दंडावरती एक फुलासारखी जन्मखूण आहे. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? अरे मी आणि मनाली आहोत तिथे, आम्ही स्वतः बघितलंय म्हणून तुला फोन केला मी. म्हणजे ती शिल्पा नाही? हॅलो हॅलो मॅडम, शिल्पाच्या डाव्या दंडावर जन्मखूण आहे म्हणजे ती पुष्पाच आहे. आम्ही तिला घेऊन येऊ का तिकडे? नाही म्हणाली, योग्य वेळ आली की मी कळवते, तोपर्यंत तिला इथे घेऊन येऊ नका. हो, असं नका ना करू. माझ्या नातीला लवकर घेऊन या. कधी एकदा तिला बघितच झालंय. ती आली की याच्या संगतीचं लगेच लावायचं. हे माझं घर, समजी शेतीवाडी या दोघांकडे सोपवली ना की मी डोळे मिटायला मोकळी येईन. अजय, अजय असं काय म्हणतेस? अजय, अजय तुझा लेकरू आहे ना तुझ्या बरोबर? अजय मला यातलं काय बी नको, ती शेती नको, हे घर नको. मला फक्त तू हवी आहेस अजय. मला फक्त तू हवी आहेस अजय. मला फक्त तू हवी. माझ्या लेकरा. आजी, मी फोनवर आता असं सांगितलं कारण अजूनही काही गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे. आता अजून कुठल्या गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे? शिल्पाने म्हणजे पुष्पाने आम्हाला असं सांगितलं की इथे या घरात एक दाढीवाला तिला त्रास देत होता. त्याच्या भीतीनेच ती इथून पळून गेली. कोण आहे तो दाढीवाला? तो या यशाचा सावत्र भाऊ आहे. नादान, व्यसनी, जया. म्हणून आजी त्याला कधीच घरात घेत नव्हती. पण तो
तो मी नसताना यायचा आणि पुष्पाला त्रास द्यायचा. मग आता कुठं आहे तू? का आम्हाला बघून लपून बसला? लपालपी खेळतो? नाही भाऊ, देवानं त्याच्या पापाची पुरेपूर शिक्षा दिली बघा त्याला. अहो रानात गेला होता, अंगावरीच पडली आणि मेला. याचा अर्थ पुष्पा आता इथे अगदी सेफ आहे. तिला इथे आणायला काहीच हरकत नाही. होय होय, तिला लगेच घेऊन या बघा इकडे. पण त्याआधी मी तुमच्या दोघांचा एक फोटो काढून तिथे पाठवते. तिलाही खूप आनंद होईल ना तुम्हाला पाहून. होय, पण ते फोटो कशासाठी? रासू दे, आपले फोटो ती बघायला आणि ओळखल नाही का? आठवल तिला काहीतरी. एक मिनिट. हा, यांना ओळखतेस? ही माझी आजी आहे. याला? हो, हाही होता तिकडे. यानेच तुला त्रास दिला? नाही नाही, हा तो नव्हता. हॅलो मॅडम, शिल्पाने दोघांना ओळखलं. आजी, एक आनंदाची बातमी आहे. पुष्पाने तुमचा फोटो ओळखलाय. होय, ओळखला? बघ यशा, मी बोलले होते ना, ओळखलं पुष्पानी. आता मी तिला लवकरात लवकर इथे बोलावून घेते. होय, मी तुमच्यासाठी चहा आणू? नाही, चहा नको, थोडं थंड मिळेल काहीतरी. बरं चालेल की. आजी येतो मी. जा जा. आजी, तो जया वीज पडून गेला ना, त्याचा एखादा फोटो आहे तुमच्याकडे? फोटो? त्या पाप्याचा फोटो कशाला ठेवू मी? पर जुना एखादा असला तर असेल बघ. बघ ते ट्रंकत असला तर गावल. बरोबर. अजय, थोडं पाणी मिळेल? होय, आणते की. सगळेच पॉइंट्स क्लिअर झाले आणि मॅडम नाही वाटतंय की ही पुष्पाच आहे. राकेशने असं सांगितलंय की मंदार आणि शिल्पाचं मॅरेज सर्टिफिकेट जेन्युइन आहे. पोलीस कंप्लेंट सुद्धा त्यांनी व्हेरीफाय केली. तिथे शिल्पाचा फोटो सुद्धा होता. त्यामुळे मंदारही खरं बोलतोय. कदाचित शिल्पा पुष्पासारखी दिसत असेल, पण ही पुष्पाच आहे, कारण तिच्या डाव्या दंडावर जन्मखून. बंडू, याचाही फोटो घे मोबाईलवर आणि पोलीस स्टेशनला जा आणि गावात आजूबाजूला जरा दोन्ही फोटोंविषयी चौकशी कर. हो मॅडम.
जा. ये पण पाणी घे. हो. आणि तुमच्या बरोबर होते ते कुठे गेले? हा बंडू हा. इथेच जवळच त्याचा एक मित्र राहतो या गावात. तिथे गेलाय तो, येईल थोड्या वेळात. दे मी ठेवून देते. नाही आजी, मी ठेवते. अगं राहू दे. तुम्ही द्या हे इथे, तुम्ही बसा, मी ठेवते. बसा. बर. फोटो सापडला का ग तुला? नाही आजी, नाही सापडला. हा. आजी, पुष्पाला कोणी बहीण होती का? नाही, पुष्पा एकलीच होती. मग हा फोटो कोणाचा आहे? हा पुष्पाचा आहे. आजी, या मुलीलाही पुष्पा म्हणतात आणि शिल्पालाही पुष्पा म्हणतात. नक्की काय प्रकार आहे हा? हो, पहिल्यांदा थोडासा त्रास होईल, नंतर बरं वाटेल. सिद्धेश्वर, काय करतोस? आली. हा मॅडम. हा ठीक आहे, लगेच निघतो. हो केलंय. ओके, हो चालेल, ठीक. निघतो लगेच. बाय. मनाली, मॅडमनी हिला घेऊन औंधला बोलवलंय आणि एका दाढीवाल्या माणसाचा फोटो सेंड केलाय आपल्याला. फोटो बघ आणि ही तीच व्यक्ती होती का ज्याने तुला त्रास दिला ते आम्हाला सांग. सोनू, सोनू माझे बाय. सोनू, सोनू, आजी, सोनू, माझी सोनू ग ती. नाही ग सोनू, का सोडून गेले तू आजीला? आता नाही ना जाणार. शाही माझी. आणि हे बघ, तू काय काळजी करू नको. अगं, मला किती बी वाटलं तुझं लगीन करून द्यावं, तरी तुला समज कळेपर्यंत, स्पष्ट होईपर्यंत मी तुझं लग्न यशाचे लावून देणार नाही. असं काय बोलतेस आजी? अजय, म्हणजे मी तरी किती वेळ थांबायचं ग? आणि तुला काय वाटतं अजय, माझ्याशी कोण बी लगीन करणार नाही? अगं अजय, हिच्यापेक्षा लई सुंदर मुली तयार होत्या लगीन करायला, पण तुझ्यासाठी, तुझ्या इच्छेसाठी थांबलो होतो मी. आणि अजय, तू हिचं कसलं टेन्शन घेतेस ग? एकदा का लगीन झालं ना की आठवेल बघ हिला समज. आजी,
मला काही आठवत नसलं तरी तरी तुझी इच्छा म्हणून मी याच्याशी लग्न करायला तयार. शिल्पा, तू काय बोलतेस? हा, याच्याशी लग्न करणार आहेस तू? हा, या माणसाशी? अगं तुला काही आठवत नव्हतं म्हणून तू मला झिडकारला होतास ना, मग आता याच्याशी लग्न? आणि अस्मिता मॅडम, तुम्ही कुठलीही शहानिशा न करता तुम्ही हे लग्न होऊ देताय, मला हे मान्य नाहीये. तू कोण आहेस रे विरोध करणारा? नवरा आहे मी तिचा. ती पुष्पा नाहीये, शिल्पा आहे. 3 वर्षांपूर्वी आमचं लग्न झालंय. ती शिल्पा नाही, पुष्पा आहे. आणि आमचं लगीन ठरलंय, कळलं? अस्मिता मॅडम, मी नक्की कोण आहे? पुष्पा आहे की शिल्पा आहे? याचं उत्तर आजीच देऊ शकते. आजी, तुम्ही सांगा, या दोघींमधली तुमची पुष्पा कुठली? मला नाही काय दिसत. हा कोणाचा फोटो आहे? हा फोटो मला इथे या ट्रंकेत सापडला, कोणीतरी लपवून ठेवल्यासारखा. आजी, आजी पुन्हा एकदा नीट बघा ना हा फोटो. सांगा ना तुमची पुष्पा कुठली आहे? पण नाही ग पोरी, काय बी दिसत नाही. काय नशीब आहे बघ, माझी नात सापडली. पण मी त्याला बघू शकत नाही, ओळखू शकत नाही. ही जेव्हा पहिल्यांदा हरवली होती ना, तेव्हा इतकी रडले, इतकी रडले. माझे डोळे अधू झाले, नजर अंधूक झाली, काही दिसेनाच झालं. हा फोटो कोणाचा आहे? हा पुष्पाचा. यशाने चष्मा दिला होता करू, तर त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि ही सापडली तेव्हा चष्मा होता, पर तो फुटून गेला, म्हणून काही दिसेना झालं बघ. आजी, तुमच्या या परावलंबी असण्याचा आणि तुमच्या अधूदृष्टीचाच फायदा घेतला गेलाय. कोण फायदा घेणार? यशवंता. याने शिल्पाचा फोटो पुष्पाचा फोटो म्हणून या घरात लावला. काय? म्हणजे चौकशी झालीच तर दिशाभूल करता येईल ना? आजी, आजी अगं हिच्यावर काय विश्वास ठेवतेस? आजी 1 नंबरची बनेल बाई आहे ही. हिला आधी विचार, ही इकडे कशासाठी आली म्हणून. हे बघ आजी, ही मुंबईची पोरगी तुला लई फसवते आजी. म्हणजे ही जे काय बोलते ना ते समजा खोट आहे आजी. आजी तुझी शपथ. नाही आजी, आजी ही तुमची पुष्पा नाहीये.
ही तुमची नात नाहीये. अगं पण तिच्या हातावरची जन्मखूण ती तर खरी आहे ना. नाही आजी, ती जन्मखूण नव्हती, तो टॅटू होता, म्हणजे गोंधळ होतं ते. आणि हे कारस्थान सुद्धा या यशवंतच असणार. मॅडम, आपण याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. पोलीस एका रट्ट्यात गुंगवतील ना, तेव्हा अक्कल येईल. नाही, ते तर करायचंच आहे. काय यशवंता? अजय, अजय तुझी शपथ, मी असं काय बी केलं नाही अजय. आजी, यशवंताने हे सगळं का केलं ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. पुष्पाशी जर ह्याचं लग्न झालं नसतं तर हे घर, वाडी, शेती यातलं काहीच मिळालं नसतं ह्याला. आणि हे सगळं तुम्ही फक्त पुष्पाला देणार. यानेच हिच्या हातावर खोटी जन्मखूण गोंदवली. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन याला लग्न करायचं होतं तिच्याशी. अगं पर यश असं का करेल? तिला त्रास तर जया देत होता ना. यशाची पाठ लाव. अरे 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 का मारतोयस तिला तू? उगी बळ. हे बघ हे म्हातारे, हे समद मी यशाच्या भल्यासाठीच करतोय, कळलं? अरे गपऱ्या, तू का आलायस इथं पुन्हा? हा, खबरदार, परत इथं आला तर चालता व्हायचो. मी इथल्या पोलीस स्टेशनला चौकशी केली. ही सापडली तेव्हा जया तुरुंगातच होता. हो आजी, आता तुम्हीच सांगा, जया जर तुरुंगात असेल तर हिला त्रास कसा देईल? पर मग तो कोण होता?